जे मगरूर आहेत, ज्यांना महाराष्ट्रात राहून मराठी भाषेबद्दल अभिमान नाही, महाराष्ट्राबद्दल अभिमान नाही, काही व्हिडिओ असे त्यांनी जाणीवपूर्वक व्हायरल केले, परिवहन मंत्र्यांच्या नावानं व्हायरल केले। जाओ तुमको जो करना है वो करो, हम महाराष्ट्र में काम भी करेंगे, धंदा भी करेंगे, पैसा भी कमाएंगे, मगर मराठी सीखेंगे। मराठी रिक्षा चालकांना मुदत दिली होती ती आता संपलेली आहे, त्यामुळे आता त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे? कारण तुम्ही आधीच सांगितलेलं आहे 17 तारखेपासून कारवाईला सुरुवात होईल, नेमकी ही कारवाईची प्रक्रिया कशी असेल? राज्यामध्ये 1989चा जो नियम होता की प्रवाशांशी मराठीमध्ये व्यावहारिक जे मराठी असतात त्यामध्ये रिक्षा चालक टॅक्सी चालकांना संवाद साधता आला पाहिजे आणि त्या नियमाचं पालन गेल्या अनेक वर्षापासून योग्य प्रकारे होत नव्हतं। अनेक रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी प्रवाशांशी संवाद साधता येत नव्हता, कारण ग्रामीण भागातले आदिवासी असू द्या किंवा शेतकरी असू द्या, जेव्हा शहरी भागामध्ये ते यायचे किंवा ग्रामीण भागात फिरायचे, जर रिक्षा किंवा टॅक्सी चालक तो मराठी असेल, हिंदी भाषिक असेल, तर त्याला मराठी संवाद साधता येत नव्हता। त्यामुळे पोलिसांमध्ये FIR दाखल झालेले आहेत, अनेक भांडण रिक्षा चालकांबरोबर टॅक्सी चालकांबरोबर प्रवाशांशी झालेले आहेत आणि ह्या अनेक तक्रारी जेव्हा परिवहन मंत्री म्हणून माझ्याकडे आल्या त्यावेळेस त्या विचारात घेऊन जेव्हा लायसन्स दिलं जातं, बॅच दिला जातात किंवा त्याचबरोबर त्यांना परमिट दिलं जातं, त्यावेळेस व्यावहारिक ज्ञान त्यांना मराठीचं असणं गरजेचं आहे, असं प्रतिज्ञापत्र सुद्धा त्यांच्याकडनं घेतलं जातं। परंतु याकडे विशेष लक्ष कुणी दिलं नव्हतं आजपर्यंत आणि म्हणून फार मोठ्या प्रमाणामध्ये हे वादविवाद व्हायला सुरुवात झाली होती आणि शांतता प्रस्थापित राहावी, प्रवाशांशी योग्य तो संवाद रिक्षा आणि चालकांचा मराठीमध्ये असणं गरजेचं आहे, ही भूमिका घेऊन आम्ही एक मोहीम आखली आणि त्या मोहिमेमध्ये बहुतांश रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठीमध्ये भाषा बरोबर येत नाही असं लक्षात जेव्हा आलं, त्यामुळे आम्ही त्यांना मुदत दिली, काही रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कारवाई केली। रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या संघटनांची बैठक घेतली असता त्यांनी किमान 3 महिन्याची मुदत आम्हाला द्यावी, जेणेकरून आम्ही त्यांच्याकडनं मराठी बोलणं शिकून घेऊ। मी कोकण साहित्य परिषद आणि त्याचबरोबर मुंबई मराठी साहित्य संघ हे जे साहित्यिक मंडळी त्यांच्यावर बैठक घेतल्यानंतर असं लक्षात आलं की व्यावहारिक ज्ञान गरजेचं असताना फक्त 16 ते 17 वाक्य जर त्या रिक्षा चालकांनी मराठीमध्ये संवाद साधला प्रवाशांशी तर ते वादविवाद होणार नाहीत आणि त्यामुळे ह्या सगळ्या साहित्यिकांनी रस दाखवला। राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये सगळे 1600 जे साहित्यिक आहेत ते शिक्षक बनले आणि सगळीकडे फिरायला लागले आणि प्रामुख्यानं मुंबई ठाण्यामध्ये म्हणजे MMR क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात हिंदी भाषिक जे चालक मालक होते त्यांच्याशी संवाद साधला। अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेविषयी जेवढं काही ज्ञान देतील ते ज्ञान दिलं। जवळजवळ 1,65,000 रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी आमच्याकडे नोंदणी केली, त्यापैकी जवळजवळ 1,40,000 यांनी ते प्रशिक्षण पूर्ण केलं आणि त्यांना मराठी भाषेचं ज्ञान सुद्धा अवगत झालं। कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीने त्यांना प्रमाणपत्र सुद्धा आज उद्याला देण्यात येणार। परंतु जे शिकले नाही, जे मगरूर आहेत, ज्यांना महाराष्ट्रात राहून मराठी भाषेबद्दल अभिमान नाही, महाराष्ट्राबद्दल अभिमान नाही, काही व्हिडिओ असे त्यांनी जाणीवपूर्वक व्हायरल केले, परिवहन मंत्र्यांच्या नावानं व्हायरल केले, जाओ तुमको जो करना है वो करो, हम महाराष्ट्र में काम भी करेंगे, धंदा भी करेंगे, पैसा भी कमाएंगे, मगर मराठी सीखेंगे। अशा गुजर रिक्षा टॅक्सी चालकांना कायद्याच्या कक्षेमध्ये आणून आम्ही कुठल्याही परिस्थितीत त्यांच्यावर जी आहे ती कारवाई आता करणार आहोत। आज समारोपाचा कार्यक्रम आहे आणि समारोपाचा कार्यक्रम संपल्यानंतरच उद्या कॅबिनेट असल्या कारणानं परवा मी RTOच्या अधिकाऱ्यांशी बैठक लावली। त्या बैठकीमध्ये आम्ही आता पुढली रूपरेषा ठरवू आणि आमच्या RTOच्या अधिकाऱ्यांना एक मोहीम आखायला सांगू, जेणेकरून हे 1,65,000 व्यतिरिक्त जे काही मुजोर लोक आहेत ज्यांनी या अभियानामध्ये भाग घेतला नाही, शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं आपण हे अभियान चालू केलं आणि एवढ्या साहित्यिकांनी
शिक्षक म्हणून जर तुमची सेवा केली असेल तर त्यांचा मान सन्मान ठेवून तुम्ही मराठी शिकायला हवं होतं, पण जाणीवपूर्वक तुम्ही मराठी जर शिकत नसाल, महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राची जी मराठी भाषा आहे त्याविषयी जर तुमचा अनादर असेल तुमच्या मनामध्ये, तर तो नक्कीच आरटीओच्या कायद्यामध्ये आणि कायद्याच्या कक्षेमध्ये बसून आम्ही त्यावर कारवाई करू. कारवाई करत असताना सुरुवातीला जर तो पकडला गेला तर त्याला 30 दिवसाची मुदत देऊन संधी उपलब्ध करून देऊ की अजूनही तू मराठी 30 दिवसामध्ये शिकू शकतो. 30 दिवसानंतर परत त्याची आरटीओच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तोंडी परीक्षा घेतली जाईल. त्या तोंडी परीक्षेमध्ये जर पास झाला तर ठीक आहे, परंतु जर नापास झालं तर त्याचं लायसन्स 3 महिन्याकरता सस्पेंड केलं जाईल आणि परत 3 महिन्यामध्ये जर तो मराठी शिकला नाही तर त्याचं लायसन्स पूर्णतः रद्द करण्यात येईल. किंबहुना जे परमिट होल्डर आहेत ते जेव्हा रिन्यू करायला येतील परमिट, तेव्हा त्यांची सुद्धा परीक्षा घेतली जाईल आणि त्यांनाही जर मराठी नाही आलं तर ते परमिट सुद्धा रद्द करण्यात येईल. खरं तर महायुती सरकारचा हा निर्णय राज्यामध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे यायला हवे, राज्यामध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न करत असताना कायद्याच्या कक्षेमध्ये बसून महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राची परंपरा आणि मराठी भाषा ही जर शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून आम्ही सर्वदूर पोहोचवण्याचा प्रयत्न करत असू आणि त्याला जर आम्हाला कोणीही पाठिंबा देत असेल तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई महासागर न्यूज.